बगर लाडकी बहिणीचा राज्य करणारे हे लोक आहे. 1500 रुपये द्यायची गरज पडली नाही तर अशा हजारो पैशाला लात मारणारी लोक उभी केली. त्याचं नाव जिजाऊ आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा विषय. जयंत्या ह्या काही भाषणापुरत्या कार्यक्रमापुरत्या हार घालापुरत्या मर्यादित नाही, तर ते लढून उरलं पाहिजे, पुरलं पाहिजे, याच्यासाठी असल्या पाहिजे. आमच्यातलं लढणं थांबते की काय अशा प्रकारची भीती सध्या आहे. सत्ता म्हणजे सर्व काही आणि सत्तेशिवाय काहीच जमत नाही अशी जे मानसिकता आहे त्याला चिरफाड करणारी व्यवस्था म्हणजे जिजाऊ आहे. एखादं लहानसं उदाहरण जर घेतलं तर तुमच्या आमच्या लक्षात येईल. सर्व महिला शक्ती इथे उपस्थित आहे. एक उदाहरण सांगतोय. जेव्हा जिजाऊंच्या देरानं स्वतःचा भाऊ मारला, जिजाऊचा भाऊ कापला गेला, त्याच्या महिन्याभरात लखोजी जाधवाचं अख्खं कुटुंब आम्ही पाहतो दरबारात कापल्या गेले. 5 जण एकाच वेळेस. 15 ते 20 वर्षाचं बाळ ते पण कापलं गेलं. आणि तरी मात्र जिजाऊ लढण्याची भाषा करत होती. ही लहान गोष्ट नाहीये. घरचा एक माणूस गेला तर महिनाभर उठणारी आमची अवस्था अशी करून ठेवली. पण एका दरबारात 5 जण कापल्या जात. सक्का देर आम्ही पाहतो जिजाऊच्या भावाले मारत आणि जिजाऊच्या देराले मला वाटतं लखोजी कापतात. हे सगळं आम्ही पाहतोय. हे सगळ्या राजनीतीमुळे होतंय. आता तसंच आहे, फक्त ते दिसत नाही. ही कापाले भांडणाले लावणारी लोक ओळखता आली पाहिजे. आणि ज्याला ओळखता येत नाही तो कापल्याशिवाय राहत नाही. कापणारे आपण आणि कटणारे पण आपण. बटेंगे तो रहे, कटेंगे नहीं. बटेंगे तो किसान कटेगा, बटेंगे तो मजदूर कटेगा. कोई एक धर्म की बात थोड़ी है ये मेहनत करणारा, कष्ट करणारा जो आमचा भाऊ असेल त्याच्या हाती आमच्या हाती आलं काय ते तपासणं गरजेचं आहे. अरे ज्याला 2 पाय नाही त्याचा महिना 4 महिन्यानंतर भेटत नसत. मजुरी करणाऱ्या मजुराला जर आम्ही पाहतोय 6-6 महिने पगार भेटत नसत आणि कलेक्टरचा पगार जर 5 महिन्याच्या 5 तारखेच्या आत होत असेल तर जिजाऊची तलवार तिथं शोभून दिसत नाही. ते हातात घ्यावं लागणार आहे, त्याच्याशिवाय जमणार नाही. हे काही गंमत साधी गोष्ट नाही आहे. एका जिजाऊच्या घरामध्ये 3 संभाजी कापल्या गेले. पहिला संभाजी आम्ही पाहतोय देर कापल्या गेला. दुसरा संभाजी स्वतःच पोरग कापल्या गेलं आणि तिसरा संभाजी नातू कापल्या गेला. पण संभाजी नाव सुद्धा या भोसले घरानं सोडलं नाही. जे तलवार घेऊन आमच्या लेकी वाचवल्या त्याच तलवारीचं लेखणी करण्याचं काम सावित्रीनं केलं. हे सुद्धा विसरता कामा नये, लक्षात घ्या. तलवारीची लेखणी केली आणि लेखणीच्या माध्यमातून आमच्या त्या वाचवलेल्या जिजाऊच्या लेखी पुन्हा शिक्षणाकडे वळल्या पाहिजे. असं हे नातं आहे. ते जातीपाती धर्मापुरतं मर्यादित ठेवू नका. ते खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचं नातं आहे. छत्रपतीची तलवार आणि बाबासाहेबांची घटना आम्ही पाहतोय. हे नातं जुळतं मुळतं करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण आखलं पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. आपण त्या सोयीनं कसं काम करता येईल. इथं असणारा हक्काची लढाई जर थांबली तर त्याच्यासाठी तुटून कसं आम्ही उरून पुरणार याचं खऱ्या अर्थानं आम्ही विचार केला पाहिजे. नाहीतर आम्ही आता पाहतोय जगणं कठीण झालंय. कार्यकर्ता सांभाळणं म्हणजे लहान गोष्ट थोडी आहे. ज्या कार्यकर्त्यानं हा कार्यक्रम इथं घेतला, बंटी असेल, वसू महाराज असेल, आमचे दुबे असेल, काय नाव गोलू पाटील असेल, मेश्राम असेल, सगळ्यांनाच त्यांचाही आभारच मानतोय. पण मला असं वाटतं भाषणानं मन भरतं, मन बरं वाटतं, कधी कधी उठून उभा राहावं वाटतं. पण ते क्षणापुरतं असणं गरजेचं नाही. मला वाटते कुठला चित्रपट नव्हता, भाषण नव्हतं, पुस्तकं फार नव्हते, पण छत्रपती तयार झाले. भाषण देऊन थोडे तयार झाले.
कर्तृत्वातून झाले. मनात फक्त एकच गोष्ट होती, तुम्हाला मुद्दामून सांगतोय शेवटचं. जेव्हा सिद्धी जोरनं वेळा टाकला तेव्हा पहिला कामी कुणी आला असेल तर शिवानवा काशी झाला, पहिलं बलिदान झालं. दुसरं बलिदान वीर बाजीप्रभू देशपांडे सोबत अनेक मावळ्यांचं झालं. पण विशालगडावर अडवाले मात्र शिवाजीचेच नातेवाईक होते. इकडे आम्ही पाहतोय जातीचा विचार करतो म्हटलं तर ते जातीत नाही नात्यात नाही त्यांचं बलिदान होताना पाहत होते. आणि जे नात्यात आहे ते मात्र तलवारी घेऊन उभ्या होत्या. कारण काय असेल? कारण हेच होतं का छत्रपतीनं जातीचा विचार करून आपणी केली नव्हती. त्यांनी सांगितलं होतं सेस सारा शेतकऱ्याचा कोणाला जमा करता येणार नाही, तो नात्यातला जरी असेल तो मारल्या जाईल, कापल्या जाईल, असा जो आदेश काढला. त्याच्यामुळं हे सेस सारा खाणारी लोक जातीतले नात्यातले होते तरी ते विरोधात होते. कारण नीती आम्ही पाहतोय ते प्रजेच्या संरक्षणाची होती, प्रजेसाठी होती, रयतेसाठी होती, रयत महत्वाची होती. आणि मग नातं गोतं महत्वाचं नव्हतं. कायदा माणसं पाहून आणले गेले नव्हते, अन्याय पाहून कायदा निर्माण केला होता छत्रपतीनं. आणि नात्यातल्या माणसाचं कमिशन खाणं बंद झालं होतं. म्हणून विशालगडावर नातेवाईक जमा छत्रपतीला कापाले तयार होते. जातीपातीचे धर्माचे बंधन तोडून न्याय अन्यायाची लढाई जर या देशात जगात जर कोण पहिले सुरू केली असेल तर त्याचं नाव छत्रपती या लक्षात घ्या. आणि म्हणून त्या अशा छत्रपतीला तयार करणाऱ्या आमच्या जिजामातेला आम्ही नतमस्तक होतो. आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय चांगला आयोजित केला. मला वाटते कृतीतून हा पूर्ण झाला पाहिजे. भाषणानंतर पुढे उद्या काय तर त्याचं खऱ्या अर्थानं एक चिंतन मंथन होणं गरजेचं आहे. आणि नाही तर मग आम्ही पाहतोय मोठं कठीण झालंय. लोक मला पडल्यानंतर एवढ्या म्हणजे मला असं वाटलं का मी आता सगळं मला देशच विकून जावं लागतं, देश सोडूनच जावं लागतं की काय. म्हटलं बाबा फक्त पडलो. छत्रपतीच्या काळात तर माणसं कामी याचे, गड किल्ले जायचे, पण अर्ध्या एक तासात पुन्हा माणसं उभे राहायचे. त्या कुशीतले आम्ही आहे, त्या विचाराचे आम्ही आहे. या गिरने से थोडा गिरता है, बच्चुकडू रुखेगा नाही, तू गिराने वालों की क्या औकात है हमको गिराने की. आणि म्हणून आपण पाहतो का हे पळणं गिळणं हे टेक्निकल असतं, खऱ्या अर्थानं लढणं महत्वाचं असतं. ते लढणं आपण कायमचं कायम ठेवू अशा प्रकारची विनंती करतो आणि हे 2 शब्द संपवतो. धन्यवाद भाऊ. आपण जे बोलता ते मनापासून बोलता आणि जे करता ते मनापासून करता. यांत्रिक दृष्ट्या आमदार दुसरे असतील, तांत्रिक दृष्ट्या आमदार दुसरे असतील, पण जनतेच्या मनातील आजन्म आमदार मात्र आपणच आहात, हे कधी कोणी नाकारू शकत नाही. या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर स्मिताताई देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ताईंचं मनोगत झाल्यानंतर आपण सत्कार प्रारंभ करणार आहोत.